BHMS डॉक्टरांना CCMP अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासांच्या वैद्यकीय सेवा बंदची हाक दिली आहे। या आंदोलनाला IMA महाराष्ट्र, MARD, ASMI तसेच विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा आहे। या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे IMAच्या डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवत तहसीलदारांना निवेदन सादर केले। या संपामुळे अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला। BHMS CCMP डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा विचार आधुनिक वैद्यकशास्त्रांच्या दर्जा, वैज्ञानिक आधार आणि रुग्ण सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकतो, अशी भूमिका IMAने मांडली आहे। या संदर्भात शासन आणि संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे चिंता व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्याकडे गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। नमस्कार, मी IMA अध्यक्ष शेगाव या माध्यमातून सांगतो की राज्य शासनाने BHMS यांना CCMP नावाचा एक सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी घेऊन राहिले, ज्याच्यामध्ये फक्त आत्तापर्यंत MBBS च्या लोकांना तिथे रजिस्ट्रेशन होतं। त्याला आमचा विरोध आहे, कारण कसं आहे का आम्हाला सर्व पॅथीविषयी आदर आहे। फक्त ऑलरेडी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक ह्या सर्व आपापल्या वेगवेगळ्या काउन्सिल आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या नोंदण्या होतात। मग एकाच डॉक्टरची नोंदणी दोन जागी का? त्याच्यामुळे काय होतो का पेशंटची पण रुग्णांची पण दिशाभूल होते। आणि आमचं जे MBBS किंवा हे आपण बघितलं तर ॲडमिशनपासून तर नीटपासून आपण बघितलं तर त्याचे पूर्ण अभ्यासक्रम वेगळा, त्याची परीक्षा वेगळी, त्यांचा गुणवत्ता वेगळी, त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल वेगळी। त्याच्यामुळे त्यांनी एकाच मापदंडावर हे करू नये, ज्याच्यामुळे काय होईल का फक्त पेशंटलासुद्धा याचा त्रास होईल आणि आपण जे ट्रीटमेंट करतो त्यांच्या स्टँडर्ड, त्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होईल आणि रुग्णांना पण त्याचा त्रास सहन करावा लागेल। आणि त्याही डॉक्टरांना, एकाच डॉक्टरांना दोन दोन जागी जर रजिस्ट्रेशन झालं तर ते पण खूप दिशाभूल होईल, ते आम्हाला दाचक वाटते। त्याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि IMA महाराष्ट्र राज्य IMA शेगावच्या वतीने आम्ही सर्व IMA मेंबर्स संपावर आहोत आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अनिश्चितकालीन संपावर जाऊ, ही आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो। 3 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार GR 1 वर्षाचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही औषधोपचार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून 24 तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे। शेगावातील IMAच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली, अन्यथा पुढील काळात आणीबाणीच्या सेवांसह बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान सेवा बंदमुळे नियमित तपासणीसाठी आलेल्या अनेक रुग्णांना खासगी दवाखान्यातून परत जावे लागले आणि त्यांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला। फीमेल विंग IMA का जो है उसका अध्यक्ष हुई, साल से बनी हुई हूँ। और अभी डॉक्टर रमेश भूतड़ा ने जैसे बताया, ये जो नया रजिस्ट्रेशन जो हो रहा है BHMS वालों का, तो ये पूरी तरह से गलत है। इतने साल से हम लोग पढ़े हैं, कितने साल पढ़ाई को दिए, उसके बाद PG करने में इतने साल गए हैं, और ये पढ़ाई और उनकी पढ़ाई हम बराबर नहीं हो सकती, क्योंकि ठीक है ये सब पैथियाँ सब अलग अलग है। ये सब पैथियाँ जब अलग अलग है तो उनका ट्रीटमेंट का माध्यम भी अलग होना चाहिए। क्यों बनाया अलग अलग पैथियाँ? वही जैसे अगर BMS वालों का जो कंटेंट है उनका फार्मेसी का, तो उनको अलग तरीके से सिखाया जाता है, BHMS वालों को अलग सिखाया जाता है। तो लेकिन अभी तक भी ये पैथी लोग फॉलो कर रहे हैं, लेकिन अभी जो सरकार कर रही है ये पूरी तरह से गलत है, क्योंकि इन लोगों को हमारे कैलिबर में बिठा रही है। तो ये पूरी तरह से गलत है और इसका हम सभी लोग निषेध करते हैं। अभी तो संप हमने शुरू किया है
अभी तक इमरजेंसी वर्क शुरू था, लेकिन आज से इमरजेंसी वर्क भी बंद हो जाएगा, पेशेंट सफ़र होंगे उसमें। तो हम ये नहीं चाहते कि ऐसा कुछ हो, लेकिन सरकार ने भी इस तरह ये चीज़ें नहीं होना चाहिए। अब जो हमारी मांगे हैं उसको गवर्नमेंट ने भी सपोर्ट करना चाहिए। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।